एकाच तालात अनेक तबले वाजू लागले की त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही अगदी अनुभवण्यासारखी असते आणि याचा अनुभव आता आपण सर्वांनीच घेतलेला आहे. या तबला वादनानंतर यानंतर गायनाचं सादरीकरण होणार आहे. आपलं गायन सादरीकरण करणार आहे कुमारी भूमी ढेपले. सकाळी आपण शास्त्रीय नृत्याची अनुभूती घेतली, त्यानंतर तबला वादनाची अनुभूती घेतली आणि आता आपण घेणार आहोत शास्त्रीय गायनाची अनुभूती. या सर्व छोट्या सादरकर्त्यांसाठी त्यांना आपण टाळ्या वाजवून प्रेरणा देऊया. गीते तालयुक्त ताल बिना शुद्धीचय, जैच्छे कर्णधार बिना नौका तैच्छे. म्हणजे ज्याप्रमाणे नावेला नावाड्याची आवश्यकता असते, जर तो नसेल तर नाव कुठेही भरकटत जाते, त्याचप्रमाणे संगीतामध्ये सुद्धा तालाची आवश्यकता अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. जर ताल नसेल तर संगीत सुद्धा भरकटत जाऊ शकतं. पुढचं सादरीकरण करत आहे कुमारी भूमी ढेपले. तिला हार्मोनियम साथ हे श्री सोहम ताटे करत आहेत. तबला साथ करत आहेत श्री ज्ञानेश्वर पवार. राग भिंपलास नी सा ग म पा नी सा सा नी दा पा म ग रे सा आ पनी दा पा म पा ग म ग रे सा आ आ आ बजाई स्वर कीन बजाई बीना मधुर स्वर कीन सुनत मोहे सुदा बुदा ले कराई न बजाई बीना मधुर स्वर कीन बजाई गम पप मग मग रे सा रे सा बजाई बीना बजाई बीना सा गम पनी दप मग रे सा रे सा बजाई बीना बजाई बीना बजाई बीना मधुर स्वर कीना.
यानंतर मी अभंग अवघे गरजे पंढरपूर सादर करत आहे. अवघे गरजे पंढरपुरा, अवघे गरजे पंढरपुरा, अवघे गरजे पंढरपुरा, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. छान सादरीकरण झालं. या ठिकाणी सुरुवातीला तिने राग भीमपलास मधली रचना सादर केली आणि त्यानंतर हा अभंग सुंदर पद्धतीने सादर केला. या सादरीकरणाच्या माध्यमातून मी सुरुवातीलाही सांगितलं, या विद्यार्थ्यांना सादरीकरणातले बारकावे हे शिकायचे आहेत, अनुभवायचे आहेत आणि आपली कला ही निखारायची आहे. यानंतरचं सादरीकरण हे तबला वादनाचं सादरीकरण होणार आहे. या ठिकाणी सादर करत आहे तबला वादन विवान तानवडे. आपला छोटा कलाकार विवान तानवडे या ठिकाणी तबला वादनाचं सादरीकरण करणार आहे. टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन द्या. नमस्कार, माझे नाव विवान गणेश तानवडे.
मी वाजवणार आहे 3 ताल. ही लहान मूर्ती भविष्यात नक्कीच महान कीर्ती करेल असं वाटतं याचा आत्मविश्वास बघून, आणि यासाठी त्याला आम्हा सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा.